या व्हिडिओला लाईक करा आणि आम्ही बैलगाडाप्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. मित्रांनो नमस्कार. आज आपण आलेलो आहोत खालापूर तालुक्यातील खरसुंडी या गावामध्ये. आपले लक्ष्मण शेठ गायकवाड यांचा लाडका महाकाल या बैलाने जसं बिंदोड क्षेत्रामध्ये मुंबईमध्ये नाव गाजवलं आणि बिंदोड क्षेत्रामध्ये आता झालेला सातारा येथे बिंदोड क्षेत्रामध्ये देखील त्यांनी आपला दबदबा नावाचा कायम ठेवलेला आहे. तर त्यांचे जे मालक आहेत आपले दादा, त्या दादांची आपण सविस्तर मुलाखत घेऊया. मित्रांनो नमस्कार. तर आज आपण आलेलो आहोत आपले लक्ष्मण दादा गायकवाड यांच्या गोठ्यावरती, ज्या महाकालने आपल्या बिंदोड क्षेत्रामध्ये मुंबईमध्ये जसा दबदबा ठेवला तसाच दबदबा घाटावर देखील बिंदोडला केलेला आहे. आता सातारा येथे झालेल्या बिंदोड क्षेत्रामध्ये महाकालने जो गुलाल घेतला तो अविस्मरणीय आहे. त्याबद्दल आपण दादांशी सविस्तर चर्चा करूया. दादा प्रथम स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. दादा काय सांगाल, महाकालने कशी गती लावली होती तिकडे सातारामध्ये, कसं नियोजन होतं? गती तर मित्र बोलतो 2 महिने बैठे असून बैल माझा जेवढी मुंबईमध्ये गतीनं लावली तिथं 2 महिने बैठे असून माझा विश्वास पण नव्हता की एवढा बैल पळल. आणि न विश्वासाने आम्ही जाता जाता पण घाबरत होतो की एवढा लांब जायचा. 2 महिने बैठी बैल आहे, नाही रनिंग नाही फवानी नाही काय ना, लोक फवानी देतात रनिंग देतात. बस केली, गाड्या केल्या, टेम्पो केले आणि विचार केला की बाबा पैरा कोण, 4-5 जणांना फोन केले तर कोण काय पैऱ्याचा जरा मुंबईमध्ये मुंबईवाल्या सगळ्यांनी पैरे केले होते वरती. आणि त्यांना वाटलं 2 महिने बैठी म्हणजे बैल पळतोय की नाही, पळल नाही पळल काय भरोसा, 50-55 हजाराची शर्यत तिथं करता एवढा लांब. मग बावरेवाल्यांना फोन केला मी, बोललो बाबा असं असं आहे बावरे ग्रुप आहेत पोरं. त्या पोराने लगेच होकार दिला मला. शेठ बोलतात आम्हाला काही देऊ नका, बैल घ्या, भाडा करा, हे करा. साधी पोरं ते बिचारे, त्यांचा उपकार पण आपण विसरू शकत नाही. त्यांनी कधी माहिती तर त्यांना बैल देईन मी. पण ते लगेच तयार झाले. आम्ही इथे येतो टेम्पो घेऊन, इथून आपण जाऊ, गाडी अख्खी नेऊ आणि आपण पळू. त्याने हा विचार नाही केला का महाकाल 2 महिने बसवली, त्यांचा बैल रनिंग मध्ये होता. बरोबर. तरी सुद्धा दिला. दिल्यानंतर गेलो आम्ही तिथे. गेल्यानंतर शर्तीमध्ये पण आम्ही थोडं मागे पुढे करत होतो कारण बैल फेऱ्यात नव्हता म्हणून. परंतु अशी डेअरिंग केली का बाबा ते विचारायला आले आपले जे सम्राटवाले. ते विचारायला आल्यानंतर आम्ही बोललो रनिंग मध्ये नाही काय करता, पोरं बिरं बोलू होती काय करता काय राहता, बोलू करा घ्या बिंदास. बैलावर आपला विश्वास आहे, बैल पालणार म्हणजे पालणार, बघू एक ट्राय करून. 2 महिने बसून असून बैलांनी जी गती लावली ना शेठ, डायरेक्ट म्हणजे फटका लावूनच नाही घेतला. तुम्ही व्हिडिओ मध्ये पण बघा, त्यांचे पण बैल पळाले असतील, कोणाचे बैल पळतात, कधी कधी फेऱ्यामध्ये नसतात, कधी पाय चोलेले असतात का असतात, त्यांना आपण कोणाला लावून नाही ठेवत. पण माझा जी गती लावली तो शेप वर करून, म्हणजे जी शेप हातात धरली तो लास्ट नॉन टॉप बैल पळत होता. त्याने मला खूप आनंद आला. म्हणजे ज्या माणसाने दिला तो माणसाने पण मला सांगितलं होतं मालकाने का बैल आपला 2 महिने बसून असो 3 महिने बसून असो बैल कमी पडणार नाही शेठ, तुम्ही जा बिंदास. हे त्याचं पण आपण ऋण की असं की त्याचं पण आपण आभार का मानतो की त्यांनी पण आपल्याला कुठल्या गोष्टीची फसवणूक केली नाही. ज्या पद्धतीत बोला त्या पद्धतीत बैल आता तो काम करतोय. बरोबर. त्याच्यावरती पण आम्ही खुश आहे. ते तिघांवरती पण मी खुश आहे. ते मच्छिंद्र काका, गणेश आपल्या पोरासारखा आहे. आणि तो आपला आमचे भीमराव भालेराव यांनी जो मला बैल दिला तो बैल अगदी म्हणजे असं मला नाव रूपास करण्यासारखा दिला की त्यांच्यावरती जास्तीत जास्त मी खुश आहे बैलापेक्षा. नंतर बैलावरती खुश तर आहेच आहे, कारण त्या लोकांनी मला असं काही हे बनवलं नाही, म्हणजे फसवलं नाही. बैल पालण्याचा एक नंबरच निघाला. आणि दादा बघा तुमचं ज्या आपल्या महाकालवर प्रेम आहे त्या प्रेमाचं फळ तुम्हाला तो देतोय. दादा नियोजन म्हणजे कुणी केलं होतं ते आपल्या आताचं जे साताऱ्यासाठी नियोजन केलं ते तुम्ही स्वतः केलं? आम्ही स्वतः पोरं बोलवती एवढ्याला कशाला जायचा, बैल बैठी असं आहे तसं, एवढा खर्च होतोय. बोलो बघू ना, 2 महिने बैठी बाकीचे बैल पालतात, आपला का पालणार बघू आपण. बरोबर. बघून तर बघू, एवढा रुपयाचा बैल घेतला आपण, तो का पळतोय की नाही पळतोय आपल्याला माहिती तर पडेल. त्याच हिशोबाने नियोजन केला मी. केला आणि त्या भाडवाल्याला फोन केला, त्यांनी पण बिचारे लगेच बैल दिला. मग गाडी झाली टाईट. बोलो चल तो जर पळाला एकटा तरी बाद झाला, हा गाड्यात तर पळल. 2 महिने बैठे असल्यामुळे कारण तो बैल फेऱ्यात आहे. त्या हिशोबाने आम्ही घेतला. बघा त्या लोकांचा देखील तुमच्यावर असा विश्वास आणि विश्वास म्हणजे ती पण खूप खुश झाली. ते बोलतात, ते बोलायला लागले उलट आम्हाला सातारा माहितीच नव्हता अजून शेट, दाखवलंच नाही कोणी. तुमच्यामुळे त्यांचा बैल आपल्या बिंदोडला तिकडे नाव पहिल्यांदाच गेला बैल. बघा आपल्या बैलाचं नाव तर बिंदोड क्षेत्र मुंबईमध्ये आज टॉपला आहे आणि तुमच्या बैलाच्या काळात तो बैल पळाला आणि आज त्या बैलाचा देखील तो देखील बैल उजेडात आला. बघा दोघांची संगनमत घडून आणणं हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. दादा पावसाळ्यात कशी काळजी घेता? आता पावसाळ्यात काय काळजी, असंच बैठीत होतो, इथंच खायला घालतो. दरवर्षी माझा बैल तिकडे असतात वरती घाटावरती. पण बैल खराब केल्यामुळं या मालकाचा वाडा काय तुटलाय, त्यांनी काय बैल नेणार होतो वरती नेला नाही, म्हणून मी बैल खालीच ठेवला. आता नेल थोड्या दिवसात. ठेवला खाली तर आम्ही डायरेक्ट जे खायला घालतो ते घालतो, कमी नाही पडून द्यात. फक्त गवत वगैरे घालत नाही मी. दादा तुम्ही मी एक वैशिष्ट्य सांगेल फिटनेसच्या बाबतीत, जो त्याचा दरारा आणि जो फिटनेस आहे तो तसाच काही विशेष काळजी घेता का? चालवता काही नाही, पवनी नाही, काय नाही, चालवत नाही, काय नाही. त्याविषयी उलटा मी बळ न्याला एक दिवस अगोदर 2 राऊंड तरी मारू म्हटलो. दादा वातावरणामध्ये काय फरक पडला का आपल्याकडे आणि वरती साताऱ्यामध्ये वातावरणामध्ये? मला तर काही वाटत नाही त्याला वातावरणात काय फरक आहे, तो बिंदास आहे. जेवढा तिकडे पळायचा त्याच्यापेक्षा थोडी गती इकडे लावतोय. आणि पावसाला असून मोसम जरी खराब असेल तर तो पळतोय तेवढा, आपण कसं काय समजणार. बरोबर. आता त्याविषयी पळाला ना तो भरपूर,
बरोबर. आणि दादा बघा एवढे लांबची रनिंग करून जवळजवळ 5-6 तासाची रनिंग आहे. 7 झाले 10 बरोबर. 6 तास बैल उभा राहून गेला आणि त्यातून देखील एवढी गती लावणं म्हणजे खूप मोठी आणि भाग्याची गोष्ट आहे. सांगतो तर काय. एवढं म्हणा कारण कसं कंटिन्यू बैल उभा असल्यानंतर बैल पण थकतो. तो पण एक प्राणी आहे. त्याला पण आरामाची गरज आहे आणि एवढ्या आराम गती लावणं खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. तर काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे त्याच्या फिटनेस महत्वाचा आहे त्याला. तर फिटनेस बद्दल काय सांगाल? आता त्याचं शरीर जपायचं तेवढं आम्ही जपतो. जे खायला घालतो तेच तेच घालतो. घालतो. त्याच्या व्यतिरिक्त काय घालत नाही. काही नाही. ते आहे तेच. पण ते चांगलं आहे. म्हणजे जे आम्ही घालतोय त्याला घालतो. खाद्य ते त्याला ते त्याला suitable आहे. फिटनेस सुटेबल आहे आणि फिटनेस मध्ये राहतो. म्हणजे थोडं खावा पण पौष्टिक खावा असं म्हटलं पौष्टिक जातं. आता असं. असं तुम्ही एकदम अत्यंत कमी खायला घालता पण पौष्टिक घालता. पौष्टिक आणि त्याचा देखील तो त्या तुमच्या नावारूपाने तो आज तुमचं भाग्य समजायचं का त्याचे भाग्य समजायचं तो तुमच्या दावणीला आला. बरोबर. दादा साताऱ्यामध्ये बिनजोड शर्यत आपल्याकडची बरीच बैल गेली होती भरपूर आपल्या तालुक्यातली. तर त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य पण म्हणजे आपला महाकालनी जी गती लावली ती स्टार्ट टू एंड आम्ही व्हिडिओ बघितला. खूप अत्यंत म्हणजे चांगल्या प्रकारची गती लावली होती. ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? ड्रायव्हर तो त्याचा कामाला म्हणा तो हात वरतीच करून आला. हो. त्यावेळी पण तो चांगला चालवायचा साजन ड्रायव्हर म्हणून. हो. तो महाकाला असला आणि बावरे असला की तो स्वतःहूनच इच्छुक असतो. मी त्याला हाऊस वाटते. का? आणि तो आणि गाडी म्हणजे त्याने हाकलण्याचं काम त्याने असं केलं की त्यांनी पण त्याची कला दाखवून दिली दाखवली. की बाबा बैल तर पळतोयच पण त्याने हाकलण्याची पण त्यांनी टॅग ठीक आहे. केली बरोबर. बरोबर. की अर्ध मखान किती 200 पावला पण नसेल गेला तर बैलाच्या डायरेक्ट शब्द धरून आला. हो. म्हणजे त्याची त्यांनी कला त्यांनी दाखवलीच ना. बरं. कला लागतो त्या पद्धती त्यांनी केला. त्याचं पण त्याचं कौतुक करावं लागेल. ते बघा एक बैल मालकासाठी तो पळत असतो. हे उदाहरण आता आपल्याला 2 महिने बैठी असून सुद्धा तीच गती लावणं खूप मोठी गोष्ट आहे. बघा मला एखादा स्वप्नात पण नव्हता की एवढी गती कुठल्याही लावल. गोष्टीचा सराव हा अत्यंत महत्वाचा आहे. कुठलाही खेळ असू दे का असू द्या तो सराव महत्वाचा आहे. आणि मला किती लोक सांगतात शेट तर तुम्ही डायरेक्ट शर्तीला काढता डायरेक्ट हे करता तुम्ही पावणे देत नाही फेऱ्यात करा ह्याच्यात करा तुम्ही शर्यत लावू नका. मी बोलतो नाही मी मुलाचं पण ऐकत बघू काय होतं चल शर्यत धरा मग काय होतं ते बघू. तुमचा तेवढा आत्मविश्वास माझा आत्मविश्वास या दोन्ही बैलांवर ह्याच्यावर पण त्यांना पण फेऱ्या नाही. त्यांना पण डायरेक्ट तुम्ही तरी 11,000 करणार शर्यत मैदान उतरवलं. डायरेक्ट तर तुमचा आज पूर्ण विश्वास बैलांवर तुमच्या ते नंदीवर. त्यांचं काम करतातच. बरोबर. बाय चान्स कधी गेली तर आणि मग सुट्टी मेकर म्हणून कोण काम करतं आपलं तिथे घाटावर कोण होतं? बंटी म्हणून बंटी म्हणून होतं का? काय सुट्टीला त्रास वगैरे दिला का? काय नाही, एक माणूस आरामातून धरतो काढला होता? काय नाही. पहिले गणेश राठोड करायचा आमचा हा. पण तो गावी गेल्यामुळे काय अडचणी त्याच्या घरी काम चालू होतं. ओके. आम्ही बंटीला थोडा तयार केला म्हणजे बंटीने पकडलं पण शेम गणेशला जसा सुटतो त्याच तसा त्या पद्धतीने. बंटीला पद्धती सुटला. अजिबात एक माणसाने फक्त धराचा शेट ओके. एवढा मोठा बैल आहे नाही, गरम नाही, केला काही केला नाही, तर एक माणसाने धरता एक माणसाने सोडायचा काही त्रास नाही त्याचा. नाही. खूप फक्त त्याचा पळाचा काम तो करतोय. तो लोभिक पण खूप आहे तुमच्यावर त्याचं खूप प्रेम आहे. हा आपण बघतोय ना कारण काय तुमच्या प्रेमापोटी आणि तुमचं नाव जे आज टॉपला आपल्या या बैलगाडी क्षेत्रात नेले बिनजोड क्षेत्रात म्हणजे बघा आज इकडून एवढ्या अहो रोज रोजच्या लोकांची बैल पालतात तरी एवढी पाळायला नाही नाही. तरी तिथं पराभूत झालेत ना. आपण 2 महिने बसून असून तिथे विजय घेऊन आलोय. बरोबर. ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्याला मग. आणि भाग्याची. आज इतका आनंद कोणी वाटला डेअरिंग आम्हाला. नसं केली माझ्यासारखी खरंय. बस आम्हाला बीस गुण देखील झाले एवढी पोरं. इतका आनंद झाला की बाबा आपल्याकडचं बैल एवढ्या लांब जाऊन तो गुलालाच पात्र होणं खूप मोठी गोष्ट आहे. मग आणि विशेष म्हणजे तुम्ही कुठल्या प्रकारे त्याला सराव देत नाही. विशेष आरामावर असून बैल देखील गुलाल राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी आणि आपल्या या संपूर्ण बैलगाडी क्षेत्रात. सांगाल दादा, काय दिलं बैलगाडी क्षेत्राने तुम्हाला? बैलगाडी क्षेत्राने काय दिलं तुम्हाला? काय दिलं तर नाव बघ काय ही जी ओळख आहे बस एवढी. हीच त्याची कमवलेली त्यांनी ही जी आपण म्हणतो पुण्य आहे. आता 50,000 रुपयाची शर्यत शर्यत. 25,000चे आणि बरोबर. 60-70,000 रुपये खर्च. खर्च. नाव काय नाव काय फक्त फक्त नाव आपला. आणि या नावासाठी देखील तो त्याला साजेशी कामगिरी देखील तो आता करतो. अंदाज करा ना एक बस घेऊन गेलो होतो बरोबर. एक टेम्पो बापरे. माझ्या 2 गाड्या एक गाडी बरोबर आहे. त्यांचं जेवणाचं त्यांचं रिसॉर्टचा खर्च माझा लॉजचा खर्च. दुसरी गोष्ट त्यांना गावठी कोंबड्याशिवाय जेवणच नाही घातलं मी सगळ्यांना. सगळ्यांचं जेवणच गावठी कोंबडे केलं कारण मला गावठी बघा कोंबडे खायची तुमची सवय. ही दान करण्याची मंडळी सोबत घेऊन सर्वांना हा. एकत्र घेऊन जी बनवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. या क्षेत्रामध्ये नियत सापासून जरूर येतात. बरोबर काय सांगाल त्याबद्दल दादा? हा, तेच नाही क्षेत्रामध्ये नेत साप एकामेकावर जरूर उपयोग नाही. बस काही लोक कसं मला याला हरवायचंय मला त्याला हरवायचंय मला त्याचे मारायचे किंवा मला त्याचा बदला फेडायचे या बदल्याच्या रूपात आपण राहत नाही. मला काल कोणी हरवलाय त्याचा मी विचार नाही करत. आज कोण आला पटकन विचारायला मी लावतो लगेच. या क्षेत्रामध्ये मला बघा, तिथं जाऊन विगो नाही करायचा का याने हरवलं मी याच्याशीच घेणार. हारजीत हा महत्वाचे खेळामध्ये कोणत्याही कोणत्याही खेळामध्ये हार जो जीत वितरल महत्वाची. येईल त्याला मी डायरेक्ट बाहेर देतो बाबा घे. मग काही होते मला जरी पोरं बोलली नका रे घेऊ ते वितरण आले तो ह्या बैल तो पायरा ताईट असू दे आपल्याला वितरायला आलेत ना बरोबर. त्यांची इच्छा आहे ना बरोबर. पुरी होते. हारजीत जी आहे हारजीत आणि याच्यामध्ये खेळाच्या दृष्टिकोन जो व्यक्ती बघतो ना त्या व्यक्तीला भगवंत देखील साथ देतो. बस हे असं आपल्याला इथं म्हणावं बरोबर लागेल. आणि तसेच आपला महाकाल गती लावतो आणि ते नाव महाकालमुळे झालेलं आहे दादा.
आणि पुढे देखील असं आता या बिंदू क्षेत्रामध्ये आपलं नाव असं उत्तरोत्तर वाढत जाऊ ह्या आमच्या चॅनलकडून सदिच्छा. आणि तुम्ही आम्हाला बोलावलं आणि अत्यंत सुंदर पद्धतीने थोडीशी माहिती आम्ही तुमच्याकडून घेतली त्याबद्दल दादा खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप सारे धन्यवाद. ठीक. असेच आमचे जय शुभाशीर्वाद तुमच्या पाठीशी आणि आपल्या आणि महाराष्ट्राच्या आमचं पण पाठीशी आहे. तुमच्या पाठीशी की तुमचं चॅनल जास्तीत जास्त फॉलो. चालेल दादा, धन्यवाद. असंच प्रेम असू द्या. ठीक आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.